माझ्या बायकोनी अलाव नव्हतं केलं, पण आता मी वाईन कलरचं घालून दुसरं लग्न करतोय. माझ्यासारखे माणसं जगात जास्त असतात, चांगल्या माणसांना त्रास देणारे, म्हणजे कॅरेक्टर प्रमाणे. तसा मुळात नाही मी. कधी कधी त्याच्यासोबतची जी रिस्पेक्ट आहे कधी कधी आड येते, पण नंतर कॅरेक्टर मध्ये गेल्यावर जास्त काही वाटत नाही. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. आज मी आली भूमिकन्या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे भूषण. सो भूषण, कसा आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. खूप छान लुक आहे तुझं आणि लक्ष्मीचं लग्न होणार आहे, आम्ही प्रोमो मध्ये पाहिलं. सो एक्झॅक्टली काय होणार आहे किंवा सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल काय सांगशील? हा बहुतेक रविवारी टेलिकास्ट होणारा एपिसोड आणि यामध्ये खूप मजा आहे. म्हणजे खूप सारा ड्रामा आहे. कॅरेक्टर प्रमाणे मी खूप असा, माझं कॅरेक्टर म्हणतं की शिल्लकचं, तर मी कॅरेक्टर प्रमाणे एकदम शिल्लकचं आहे, जे नको त्या गोष्टी बोलून जातो आणि सगळ्या गोष्टी एकदम गोळाबिरीस त्याचे सगळे हलवून टाकतो. तर अशा प्रकारे ते कॅरेक्टर आहे. लुक बद्दल आमचे जे नवीन डिझायनर आहे तन्मय म्हणून, त्यांनी खूप छान लुक दिलाय आणि सगळेच एकदम पॉश आणि एलाइट वाटते, जसं घोरपडे वाटले पाहिजे तशा प्रकारे, आणि मजा येते. अगदीच. पण रेडी व्हायला किती वेळ लागला किंवा या लुक मधलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं? रेडी व्हायला मला असं वाटतं की हा लग्नाचा आहे तर अर्धा पाऊण तास तर आम्हाला रेडी व्हायला जातोच. आणि लुक मध्ये म्हणजे मला हा वाईन कलर, माझं स्वतःचं लग्न झालंय पण त्यामध्ये वाईन कलर मी मिस केला. माझ्या बायकोनी अलाव नव्हतं केलं, पण आता मी वाईन कलरचं घालून दुसरं लग्न करतोय, तर मज्जा येते. आता तिला फोटो पाठवला का रेडी झाला? बहुतेक ती बघेलच मला, मी नाही पाठवलं अजून. अगदी. खऱ्या आयुष्यातले गोष्टी किंवा ते तेव्हाचं लग्न आठवलं का आता पुन्हा त्याच मंडपात, जरी सीन असला तरी बसताना? हा, माझ्या कॅरेक्टर प्रमाणे असं आहे की हे सगळं घडवून आलेलं आहे, त्याच्यामुळे बॅक ऑफ द माइंड माझं सुरूच असतं की आत्ता काय होतं, आत्ता काय होतं, आत्ता काय करायचं, आत्ता काय. कॅरेक्टर खूप असं उथळ असल्यामुळे त्याला खूप अर्ज असते की मला पटकन मिळालं पाहिजे, माझं सगळं झालं पाहिजे, बघा मी काय करतो, आणि तो असं ते दाखवण्याच्या नादात तो सगळ्या गोष्टी हलवून टाकतो. तर असं ते कॅरेक्टर आहे, मला मज्जा आहे. अगदीच. पण हा प्रेक्षकांचा प्रश्न आहे की तुम्हाला लक्ष्मीला का त्रास द्यायचा असतो? ती इतकी साधी, सिंपल आणि सोजवळ असते किंवा कामाशी काम ठेवते, सो तुम्हाला तिला त्रास करायचा असतो? मला असं वाटतं की माझ्यासारखे माणसं जगात जास्त असतात, चांगल्या माणसांना त्रास देणारे, म्हणजे कॅरेक्टर प्रमाणे. तसा मुळात नाही मी. चांगल्या माणसाला त्रास होतोच. काहीतरी अचीव्ह करायचं झालं, काहीतरी चांगलं करायचं झालं तर 10 लोक 10 गोष्टी आडव्या येतातच, आणि तेच कॅरेक्टर आहे. तिचा स्वभाव, तिचं असणं आणि तिचा लोकांबद्दलचा जो जिव्हाळा आहे त्याच्या एकदम ऑपोजिट. म्हणजे कॅपिटलिस्ट कसे वागतात, तर मी आय एम द परफेक्ट एक्झाम्पल, माय फॅमिली इज द परफेक्ट एक्झाम्पल की कॅपिटलिस्ट लोक कसे वागतात. आणि इमोशन्स आणि प्रॅक्टिकल ह्यात किती मोठा दुरावा असतो, ती तफावत आमच्यात मुळात दिसते, तिच्यामध्ये आणि आमच्यामध्ये. म्हणजे त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली. मातीशी जोडले गेले लोक, ते किती घट्ट असतात त्या गोष्टींशी, त्यांना त्या गोष्टीची किती जाण असते, आणि जरीही बाहेरच्या जगात एवढं सर्व घडत असेल तरीही त्यांना किती ग्राउंडेड राहायला आवडतं, हे फार महत्वाचं आहे. आणि गावात अशी लोक असतात. जगात कितीही मोठे बिल्डिंग्स असतील, कितीही मोठे विमान असतील, त्यांची स्वप्न ती नाहीये. त्यांना त्यांची माती, त्यांचं अन्न आणि त्यांची लोक आणि त्यांचे म्हणजे प्राण्यांपासून त्यांना प्रत्येक गोष्टीशी लगाव असतो. साधं घरात ठेवलेलं एखादं संदूक किंवा काय म्हणतात एखादा पेला असतो जो वंश परंपरागत चालत आलेला असतो, त्याच्याशी सुद्धा त्यांचे खूप सारे इमोशन्स जोडलेले असतात. तेच मला असं वाटतं की शहरात आल्यानंतर किंवा शहरात आपण ज्या ज्या प्रकारे नवीन गोष्टी शिकत जातो, बघत जातो, त्यामध्ये आपण इमोशनली डिटॅच होतो आणि खूप प्रॅक्टिकल होतो आपण गोष्टीबद्दल. तर ते इमोशन्स जपणारं तिचं कॅरेक्टर आहे आणि तिची फॅमिली आहे. आणि आमची फॅमिली मध्ये हर्षवर्धन जो आहे तो असा आहे की तो इथनं बाहेर गेलाय, पण ही इज नॉट काइंड ऑफ डिटॅच्ड. त्याच्यामध्ये तो माणूस पण अजूनही जपलेला आहे त्याने. बहुतेक त्यांनी खूप सर्व, आम्ही कसं की गावात बघून आम्ही तेवढंच बघितलंय, त्यांनी खूप सर्व बघितलंय, त्याच्यामुळे त्याला कळलंय की काय नकोय काय हवंय. आणि ती जी आहे लक्ष्मी, तिचं कॅरेक्टर असं आहे की तिने जेवढं बघितलंय तेवढं ती खुश आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त तिच्या काहीच अपेक्षा नाही आहे, जगाकडनं नाही, आई वडिलांकडनं नाही, कुणाचकडनं नाही. आणि तिला असं वाटतं की ती या मातीची देणेकरी आहे, आणि मला असं वाटतं ही मुळात सगळ्यांनाच वाटलं पाहिजे. पण ना, अजून एक वेगळी गोष्ट ती म्हणजे तुमचा सहकलाकारच या मालिकेचा निर्माता आहे. सो निर्मात्याबरोबर सीन्स करणं काय म्हणतात, भीती नाही म्हणणार, पण ते कुठेतरी एक टास्क म्हणूयात किंवा असं प्रेशर असं काही असतं का की अरे प्रोड्युसर पण आहेत, ऍक्टर पण आहेत, त्यात आपला मालिकेत मोठा भाऊ आहे, सो तो बॉन्ड कसा आहे? गौरव बद्दल काय सांगाल? भीती हा कमी, म्हणजे छोट्या शब्दाला फाटते, पण ती आधीची गोष्ट होती. तू खूप कम्फर्टिंग आहे. म्हणजे ज्या प्रकारे डे 1 पासनं मी जेव्हा भेटलो होतो, तू किंवा श्रुतीताई दोघांनी फार कम्फर्ट दिलाय ॲज अ को आर्टिस्ट म्हणून. पण थोडंसं मी मालिका पहिलीच करतो ही, त्याच्यामुळे थोडंसं दडपण असतंच.
गौरवदादा समोर असताना थोड्याशा गोष्टी असतात, त्याचं कॅरेक्टर आहे. आणि माझं असं आहे की माझं कॅरेक्टर त्याच्यावर असं उलट बोलणार आहे, तर कधी कधी त्याच्यासोबतची जी रिस्पेक्ट आहे कधी कधी आड येते, पण नंतर कॅरेक्टरमध्ये गेल्यावर जास्त काही वाटत नाही. आणि तो इज व्हेरी व्हेरी नाईस गाय, व्हेरी जेन्युइन. अगदी सर, लग्न म्हटल्यावर आता तुमचं खऱ्या आयुष्यातही लग्न झालं, सो तुम्हाला उखाणा माहीतच असेल. सो लग्न म्हटल्यावर उखाणा घेतल्याशिवाय सोडू शकत नाही. अजिबात नाही. हा इंटरव्ह्यू माझ्या बायकोने बघितला तर तिलाही कळेल की किती माती खाल्ली होती मी उखाणामध्ये, आणि मला आताही अजिबात आठवत नाही. सो काही छोटा मोठा उखाणा? अरे ते नाही का, सगळं कॉमन जगाला दिलेलं, म्हणजे ज्यांनी कुणी हे लिहिलंय त्याला धन्यवाद, की भाजीत भाजी मेथीची माझी बायको माझ्या प्रीतीची. हेच मला वाटतं की बस हा सेव्हियर आहे हे उखाणा सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, आणि मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.